तिथं आहे म्हणे बघा म्हणजे आमच्या इथे असेल तेव्हा कुठलं आमच्याच इथलं सांगितलं का? हो लाल बिल्डिंग मध्ये. लाल हा. building मध्ये. आता जाम कमी फ्लॅट राहिले, खूप मोजकेच राहिले असतील, हा का सगळी भरली नाही तर आता. पाण्याचा काही प्रॉब्लेम आहे का बेटा तिथे? पाण्याचं म्हणजे हेच आहे हो, तिथे बोरिंग आहे आणि त्यांनी बिल्डर फिल्टर लावून देतो ना ओनर्सना. पण उन्हाळ्यात म्हणजे असं पाणी बाहेर नाही एवढं नाही, बाहेरून कधीच नाही अजूनपर्यंत. कारण आम्ही बोर पाडलेले आहेत प्रत्येक विंगला. प्रत्येक 4 विंगचे 4 बोर पाडलेले आहेत. ते नेहमी येतात सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास पाणी सोडतात. हा का बोरिंगचं मग ते काय आपल्या टाक्या भरून घ्यायच्या, त्यावर जातो दिवस. तिकडे कल्याण नगरीला काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना? प्यायचं पाणी बाई सकाळी तर बघ 6ला 8ला जातं आणि संध्याकाळी पण 8ला येतं तर 10ला जात. मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही, पण जे लोक बरंच ऐकलंय हो मी म्हणून विचारते. नाही बाकी लोकांना बघ, आता तू काय बोलली अर्धा तास, आणि इथं बघ किती वाजता येतं? सकाळी 6ला प्यायचं पाणी येतं तर ते 8 वाजता जातं, 2 तास. 2 तास खूप झाले ना. खूप झालं. टाकी पण भरून होते पाण्याची आणि तुम्हाला पाणी पियाचं पाणी पण सेव्ह होतं. आणि परत संध्याकाळी 8ला चांगलं आहे ना, कुठे प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही रे. उन्हाळ्यात येतो का? उन्हाळ्यात पण नाही आलेला बाबा, मला तर काही वाटलं नाही बरं. कारण आता ज्या लोकांना 24 घंटा पाणी वापरायची सवय असेल ना, मग त्यांना होणारच. तुम्ही जर ज्या टायमात पाणी सुटतं 10 वाजता उठणार तर मग पाण्याचा आता आता आम्हाला सवय बाई सकाळी, आता गावात